हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अँड ब्लॉग. सो सगळ्यांना ठाऊकच झालंय की तन्वी जिंकलेली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स तन्वी. तिचा जो 100 दिवसाचा प्रवास बघता तर तिने सगळं काही दिलं, म्हणजे एंटरटेनमेंट दिलाय, राग दिलाय, म्हणजे दुश्मनी पण केली, ते लोक केले, ग्रुप बनवला, रिलेशन्स केले आणि इच अँड एव्हरीथिंग. सो मला ती डिझर्विंग वाटते. पण काही लोक जे म्हणतात की नाही ती फेक आहे अँड ऑल आणि ती डिझर्विंग नाहीये. आय रिअली डोंट अंडरस्टँड की फेक का वाटते तुम्हा लोकांना. आणि सगळ्यात मेन इम्पॉर्टंट तिचं मॅनिफेस्टेशन, माय गॉड, इट वर्क्स भाईसाब. तर आज सगळीचकडे सांगितलं जात आहे की स्वप्न बघा ती पूर्ण होतात, मॅनिफेस्ट करा, तर डे वन पासून आल्यापासून ती बोलते मीच जिंकणार, मीच ट्रॉफी घेऊन जाणार आहे. सगळ्यांना असं वाटतं अरे हिचं तर ओव्हर कॉन्फिडन्स आहे आणि म्हणजे किती काय तिला बोललं गेलं स्टार्टिंगला अँड ऑल. पण नंतर नंतर मग जे बोलत होते तेच नंतर विचारतात तुला तू एवढी कशी परफेक्ट, तू असं कसं बोलू शकते, माझ्यात तर हिंमत नाहीये असं बोलायची अँड ऑल. सो ते म्हणजे ते म्हणतात ना तिचंच क्वेश्चन तिचेच आन्सर्स आणि लोक परत तिला क्वेश्चन्स करतात अँड ऑल. आणि नंतर मग सगळेजण असं म्हणतात अरे हा जिंकायला पाहिजे, तो जिंकायला पाहिजे. कसं आहे ना, शेवटी ना तुमचं किती मानो या ना मानो, तुमचं जे नशीब असतं ते तुम्हाला म्हणजे तसं मिळतं. तो दिवस कदाचित तुमचा नव्हता. तुम्ही म्हणता की भरपूर वोटिंग अँड ऑल आणि सगळं होतं. जसं फरहानाच्या वेळी पण झालेलं की बाबा भरपूर वोटिंग अँड ऑल. मी नेहमी म्हणते इन्स्टाच्या याच्यावरती फॉलोवर्सवरती नका विश्वास ठेवू. तुम्ही जे युट्यूबवरचे असतात ते खरे फॉलोअर्स असतात. म्हणजे ते कसं तुमचं नाव घेऊन तुम्हाला सर्च करतात, तसं इन्स्टावर कोण सर्च करायला जातं. सो तसं आहे, म्हणजे जसं तुम्ही बघाल तसं आहे. पण प्रत्येक गोष्ट तुम्ही नेगेटिव्हलीच बघणार तर तुम्हाला सगळं नेगेटिव्हच दिसणार. अर्धा ग्लास जर पाण्याचा भरलेला आहे, पॉझिटिव्ह वेनी बघितलं तुम्ही तर अर्धा ग्लास पाण्याने भरलेला आहे असं दिसेल. निगेटिव्हनी बघितला तर अर्धा ग्लास रिकामी आहे असं दिसेल. सो हे सगळ्या म्हणतात ना गोष्टी समजावण्याच्या आणि त्याच्या पर्याय तुम्ही कसं घेता ना ते तर इट्स ऑल अबाउट. कसं आहे ना, गेम शो आहे. सो दरवर्षी असं काही नाही काहीतरी होतं, आपल्याला जो आवडत असो तो नाही जिंकत आणि त्याच्या अपोजिटवाला जिंकतोय. आणि दरवर्षी बिग बॉस येतं. आज ते लोक एवढ्या वर्षापासून कंडक्ट करतात तर त्यांना पण कळतं ना की कुठे कोणाला कसं जिंकवायला पाहिजे आणि का जिंकवायला पाहिजे. आज त्या मुलीने एवढे 90 दिवस, म्हणजे आता 100 दिवस झालेत पण मी 90 दिवसांचं बोलते, 90 दिवसात शी हॅज गिव्हन एव्हरीथिंग. नो एक्सक्युजेस, नथिंग. काम पण केलं, रिलेशन्स पण सांभाळली, मुद्दे पण मांडले, स्टँड पण घेतला आणि टास्क पण केला. तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर नेगेटिव्ह घेतला, जसं तिकीट टू फिनालेचा टास्क आहे, हा तिला वेगवेगळ्या रूम मध्ये होतं, तिला उत्तरं सांगितली, म्हणजे लोक बोलताना किती काय. तुम्ही एवढा जर अविश्वास दाखवला बिग बॉस तर मग प्रत्येक गोष्ट तुम्हाला नेगेटिव्हच दिसणार ना. तर असं नसतं ना. तू आता मला तर खरंच ती जर जर्नी तुम्ही पण अनालिसिस केली ना तर इट वॉज अ ऑसम जर्नी. म्हणजे अप्स अँड डाऊन सगळं आले, रडलीये, रागावलीये, सगळं काय केलंय रिलेशन. आणि त्याच्यात पण तुम्ही म्हणतात फेक फेक फेक. तर एक व्यक्ती आहे की स्टार्टिंग पासून रिलेशन सांभाळले, सगळं काही केलं, खेळली पण आहे, मुद्दे पण मांडले, भांडली पण आहे, राग पण व्यक्त केलाय, दुश्मनी पण दाखवले. आणि मग दुसऱ्या ठिकाणी जसं सगळेजण म्हणतात की अनुश्रीला भरपूर वोट्स होते आणि अनुश्री जिंकल पाहिजे. हॅव यू सीन हर जर्नी? तिची जर्नी तुम्ही बघितली का? तीच मुलगी स्वतःच्या तोंडाने बोलते की अरे मला तर बिग बॉस वाटलं चालू बोलतील, टोपेबाज बोलतील. अरे मी तर काय महाराष्ट्राला नाही समजली तर तुम्हाला काय समजणार आहे? अरे हे तर माझं घरच नाहीये, मी तर इथे राहायला आले. किती सेंटेन्स तिचे कॉन्ट्राडिक्ट तिने केले. नंतर चोरी केली, खोटं खोटं बोलली, सगळ्यात मेन खोटं बोलली. आणि नंतर मग ते तुम्ही प्राऊडली सांगताय हा मी माझ्या फायद्यासाठी खोटं बोलले. सो कसं आहे ना, इथे ना मला तरी असं वाटतं थोडीफार मॅच्युरिटीचं म्हणजे आहे की तुम्ही थोडं, मला तरी असं वाटतं की तुम्ही 25-30 मध्ये फ्रँकली स्पीकिंग तुमचं एज झालं, तुमच्यामध्ये एक मॅच्युरिटी येते. आता ती डॅन्यूबचे जे ओनर आले त्यांना सांगत होते तिचं एज 21 अँड ऑल आहे. सो रिअली डोंट नो तिचं खरंच एज एज 21 आहे की नाही. सर आपण मानून पण बघूया तर 21 एज आहे. तर 21 एजमध्ये खरं बघायला गेलं तिचे डॅड नव्हते आणि ऑल, पण तिने आज सर्व्हाइव्ह करून ती इथपर्यंत पोहोचली आणि एवढे सगळे फॉलोअर्स वगैरे सगळे झाले. ती काम करते, स्वतःचं घर घेतलं, किती प्राऊड मोमेंट्स आहे. पण मेन तेच आहे ना, कुठे जाऊन काय बोलावं हे तुम्हाला थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठेही काहीही नाही बोलू शकत. सो तुम्ही ती जर्नी तुम्ही म्हणजे सगळे आज पूर्ण 100 दिवस व्हायला आले होते, तेव्हा पण हे लास्टचे 2 दिवस होते, तेव्हा तुम्ही पण कधी उठताना दिसलीच नाही. आज ती एवढा छान डान्स करते. हॅव यू एव्हर सीन की ती सकाळी उठून कधी तिने डान्स केलाय?
तुम्हाला डान्स येतो आणि तुम्ही तिथे, आपण म्हणतो बिग बॉस हा हा गेम शो आहे, पण त्या लोकांसाठी हे काम आहे. तुम्ही काम किती व्यवस्थित करता त्याच्यावरती आहे. तुम्ही आळशीपणा दाखवला, तुम्ही काही कामच नाही केली, कामं येत असून सुद्धा तुम्ही त्यांना ते बोलत की तुम्हाला येत नाही, आणि नंतर म्हणतात की तुमचा हा गेम प्लॅन पण असू शकतो, आणि त्याच्या विरुद्ध ती मुलगी सगळंच करत आली आणि सगळंच खेळत आली, आणि त्याच्यानंतर पण लास्टच्या आठवड्यामध्ये जे टर्न अँड ट्विस्ट झाले आणि सगळं पूर्ण डायनामिक्स चेंज झाले आणि सगळं मग अनुश्रीच्या बाजूने गेलं, ते कशामुळे झालं? बिकॉज ऑफ तन्वीच्या 2-3 स्टेटमेंटमुळे, सेंटेन्समुळे. अनुश्रीने काय लास्टच्या आठवड्यामध्ये काही गेम चेंज नाही केलाय. ती जे तन्वी जे बोली जेव्हा रेवा बाहेर जात असताना, की बाबा जे धक्काबुक्की करणारे आतमध्ये राहिले, खोटं बोलणारे आतमध्ये राहिलेत आणि तू चालीस आहे ना. सो ते ऑफकोर्स ते जो सेंटेन्स आहे तो कोणालाच नाही आवडला. कारण त्यांना जे ठेवले ते महाराष्ट्राने ठेवले. कारण त्यांनी त्यांच्या हिशोबाने जो सगळा गेम दाखवला ते सगळं करत होते. पण मग तुमचं ते आहे, तुमचा अँगर आला, तुमची मैत्रीण सोडून जाते, तुमच्या तोंडातनं काही शब्द निघाले, तुमच्या त्या 2-3 स्टेटमेंट्समुळे तुमची 90 दिवसाची जर्नी विसरू शकत ना. आज तिला पूर्ण तिने बिग बॉसला जो कॉन्टेंट हवा आहे तो सगळा तिने दिलाय, म्हणून तर बिग बॉसने तिला हे दिलं ना, म्हणजे बीबी क्वीन म्हणून तिला दिलं टायटल. सो इट्स ऑल अबाउट गेम. तो तुम्ही तो गेम कसा बघता, कुठल्या दृष्टीने बघता, तर दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कसं आहे ना, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. आता सगळेजण म्हणतात हां ठीक आहे, तन्वी तर ठीक आहे, तन्वी खेळली आणि तन्वी जिंकली, दॅट इज गुड, म्हणजे ठीक आहे. पण व्हॉट अबाउट राकेश? म्हणजे तो तर खेळलाच नाही आणि मग तो टॉप 2 मध्ये कसा? अरे, तो आज एवढ्या वर्षाचा नेम फेम घेऊन आलाय, त्याची त्यांनी पूर्ण, तो खेळतच नव्हता, तो त्याची रिअल पर्सनॅलिटी दाखवत होता. इव्हन मला पण राग आलेला की जेव्हा ठीक आहे तुला इंजरी झाली म्हणून तू टास्क खेळत नाही, अरे पण बोलण्याच्या इथे पण तू बोलला नाहीस. ते तिथे पण त्याचं हे म्हणणं होतं, नाही मी कोणाला एवढं वाईट बोलू शकत. तर असतात कमी बोलणारी लोक. आणि त्याच्याने मग नंतर ती राखी आली आणि ती इमोशनली तो थोडा हर्ट झाला, वाईट वाटला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो टास्क पण केला नाही. पण ही जी पर्सनॅलिटी आवडते काही लोकांना, जेन्युइन पर्सनॅलिटी आहे, रिअल पर्सनॅलिटी आहे, जेंटलमॅन पर्सनॅलिटी आहे, तर तीही लोकांना आवडते. तर कुठे ना कुठे तुम्हाला कितीही काय झालं ना, एक आहे बिग बॉस नेगेटिव्ह पर्सनॅलिटीला नाही जिंकवत किंवा काय. आता आपण म्हणतो शिवचा सीझन होता, हिंदीचा मी म्हणते. त्याच्यामध्ये जेव्हा टॉप 2 मध्ये गेला, ईच अँड एव्हरीबडी सगळ्यांना माहिती होतं की शिव जिंकतोय, शिव जिंकतोय, आणि लास्ट मोमेंटला एकदम टर्न अँड ट्विस्ट झाले आणि तो एमसी स्टँड निघाला. सो कधी कधी ना तो तुमचा दिवस नसतो. तुम्ही कितीही कधी कधी मेहनत केली ना, तर आपल्याला म्हणतात ना की अरे या यश माझ्या वाटी नाही आलं. पण नाही आलं तर नाही आलं. पण आज त्या शिवला बघा, तो म्हणजे कुठे गेलाय टॉपवर आहे. म्हणजे इव्हन द 50 तुम्ही लोकांनी बघितला नसेल, मी बघितलेलं, मग मी माझे हिंदीमध्ये रिव्ह्यू पण केले द 50चे. तर द 50 मध्ये तो तिथे पण काय झालं, म्हणजे तुम्ही किती चांगली कर्म केलेली असतील ना, किती चांगले हे केलेलं असेल ना, तर त्याचं देव कुठून ना कुठून तरी देतं. जिंकला तिकीट टू फिनल, तिथे पण टास्क होता, त्याच्यामध्ये जिंकला प्रिन्स, पण प्रिन्सनी त्याला दिलं ते तिकीट. सो तुम्ही म्हणजे म्हणतात ना, हा अर्थ आहे. म्हणजे गोल गोल फिरून फिरून तुम्ही जे काही कर्मास करतात ना, ते तुमच्या वाटी ते देव तुम्हाला यश कुठून कुठे देईल तेही तुम्हाला कळणार नाही. आणि त्यांनी दिलं तर दिलं तिकीट टू फिनाल, त्या मुलांनी तो जिंकून दाखवला. सो यू नेव्हर नोन की तुमचे टेबल टर्न अँड ट्विस्ट कधी घेतील, तुमच्या पदरात कधी यश पडेल, पण तो तुमचा दिवस नव्हता. सो मी सगळ्यांना हे सांगितलं की सगळ्यांनी प्लीज पॉझिटिव्ह वेने घ्या. कारण इतकं सगळं ट्रोल केलं जातंय, इतकं सगळं बोललं जातंय. म्हणजे ना, मला ना लोकांच्या मेंटॅलिटीवरती पण म्हणजे म्हणतात कीव करावी काय, म्हणजे एक असंच होतं. एक म्हणजे आपण रँडमली सगळे बघत असतो ना चॅनल, आणि कोणाचं काय रिव्ह्यू आहे, म्हणजे कोण काय बोलतंय. तसा जर एक बघितला तर त्याच्यामध्ये आलं, अरे नाही हे लोक जिंकायला पाहिजे होते. म्हणजे ऑफकोर्स जे सगळेजण बोलतायत ते मेकर्सनी सगळं अनबायस्ड आहे, हे केलं ते केलं. तर मी फक्त जस्ट मेसेज केला की हां आम्हाला तर आवडलंय जे विनर झालेत किंवा जे टॉप 2 वगैरे येतात. आणि नंतर मग त्यांचं हे पण होतं की अरे आम्ही बिग बॉस बघणार. त्याचं सगळ्यांनाच माहिती की दरवर्षी सगळेजण असं म्हणतात आपण बिग बॉस फॅन आणि बिग बॉस लव्हर आहेत, आपण बिग बॉस तर बघतच असो. तर तिथे तो एक मी मेसेज टाकला, त्या मेसेजचा रिप्लाय काय, सिगरेट प्या. म्हणजे
तर लोक अशी आहेत, ते तुम्हाला कसे रिॲक्ट करतील नाही. आणि आजकाल तर असं झालंय ना, तुम्ही एल्डर्सना डिसरिस्पेक्ट करता, कसंही बोलता. जसं अनुश्रीचं, तिने तिथे दीपालीला किती काय बोललेली आहे, आरबीला किती काय बोललेली आहे. आम्ही नाही, नंतर ते असंच पण होतं की एका शोमध्ये मी होती, तिथे हा गेस्ट बनून आलेला आणि आता ह्या शोमध्ये मी त्याच्याबरोबर बरोबरीने खेळते. बरोबर आहे, तिथे तुम्ही म्हणतात ना, सगळे स्पर्धक आले, कंटेस्टंट आले, सगळे सेम आहे. अरे पण जरा तरी तुम्ही, मी म्हणत नाही ठीक आहे तुम्ही नका रिस्पेक्ट देऊ, पण ऍटलिस्ट तुम्ही डिसरिस्पेक्ट तर नका करू. ते तर तुमच्या हातात आहे ना, तुम्ही कसंही काही किती पण केवढंही तरी काहीतरी बोललेली आहे ना. सो इट्स अप टू यू ओनली. सो माझं असंच म्हणते, थोडी मॅच्युरिटी तुमच्यामध्ये हवी. तुम्ही काय बोलता, म्हणजे कुठे काय बोलायचं ते तुम्हाला भान असणं गरजेचं आहे. आणि मग कधी कधी म्हणतात ना, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लास्टला तिला बघितलं, ती तिचा गेम आणा, तिनं थोडी जरी चांगली केली असेल ना, मी खरंच सांगते ती जिंकली असती. दुसरी गोष्ट विशालने पण त्यांनी स्ट्रॅटेजी केली, प्लॅनिंग केली, प्लॉटिंग केलं, इच अँड एव्हरीथिंग. भरपूर गेम खेळला, म्हणजे सगळ्यांना तोही भरपूर आवडता, सगळ्यांना तोही वाटत होता त्यांनी त्यांनी जिंकावं. ॲग्रीड, त्यांनी जिंकावं. पण त्यांनी जे राकेश बरोबर केलं, तर तिथेच तर तो चुकला ना भाई. तर हा तेच आहे, गेम शो तोच आहे, की तुम्ही तुमची पर्सनॅलिटी आहे, तुम्ही कशी दाखवता, किती स्वतःवरती तुम्ही कंट्रोल करताय, किती तुम्ही कसं लोकांसमोर तुम्ही प्रेझेंट करताय. आज 3 महिने 100 दिवस तिथे राहणं इट्स नॉट इझी ॲट ऑल. तर तिथे कधी कधी तरी तुमचा जो तुमच्या म्हणजे मनातलं आणि डोक्यातलं सगळं बाहेर येतं, फ्रस्ट्रेशन बाहेर येतं किंवा राग तुम्ही बाहेर येतो. पण जेव्हा तुमचा राग बाहेर येतो, तर तुम्ही कसा व्यक्त करता, तुम्ही कोणाला किती पोक करायचं, तुम्ही कोणाला किती कोणाच्या पर्सनल गोष्टी बोलायच्या, ते पण त्याच्यावरती आहे ना. सो तो प्रत्येक तोच आहे ना, की तो तुमचा दिवस नव्हता. आणि आफ्टर ऑल एवढं हे जे आहे 3 महिन्याचं तुम्ही जे केलेलं आहे त्याच्याच वरती सगळं आहे ना. आणि इट्स ऑल अबाउट म्हणजे ना, की तुम्ही जे तिथे केलेलं आहे, पेरलेलं आहे, तेच तुम्हाला मिळणार. सो अकॉर्डिंगली आय वुड सगळ्यांना सांगेन, की आपण बिग बॉस फॅन आहोत, लव्हर्स आहोत, तर सगळ्यांनी पॉझिटिव्हली घ्या. आणि म्हणतात ना, जो जिता वही सिकंदर, तर त्याच्या कितीतरी लोकांनी केवढं तरी म्हणजे डिबेट्स अँड ऑल मी बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये पण कितीतरी सगळे म्हणजे जे विशाल आणि अनुश्रीच्या बाजूनी बोलत होते किंवा त्यांना वाटत होते जिंक असं, ते लोक पण म्हणाले, अरे इट्स म्हणजे गेम आहे, कोण जिंकणार आणि कोण हारणार, इट्स ओके. आज आपण IPL चालू आहे, सगळं बघतोच ना, की आपल्याला वाटतं ही टीम जिंकावी, पण ती कधी कधी नाही टीम जिंकत. म्हणजे किती कधी चांगलं चांगलं खेळून सुद्धा कधी कधी म्हणतात ना, लास्टच्या बॉलवरती आपला तोंडचा घास निघून जातो आणि असं वाटत असं की जिंकतोय जिंकतोय आणि ते नाही जिंकत. सो म्हणतात ना, तो दिवस आपला नव्हता आणि तो बेस्ट दिवस नव्हता आपला. सो सगळ्यांनी ते पॉझिटिव्हली घ्या. मी तर सगळ्यांना सांगेन, की प्लीज ट्रोल नका करू, म्हणजे नेगेटिव्ह नका बोलू. आता मागच्या वेळी पण कितीतरी वेळा शिवचा जो सीझन होता, किती सगळ्यांना वाटत होतं की आपला शिव जिंकावा, आपला शिव जिंकावा. आणि शिव खेळला पण होता चांगला कम्पेअर टू MC स्टॅन, पण नाही जिंकू शकला ना. तो दिवस नव्हता त्याचा, तो मे बी MC स्टॅनचा दिवस होता. सो हे तसंच आहे, तर म्हणतात ना, अप्स अँड डाऊन्स येत आहे. पण मी एवढंच सांगेन, की बाई मॅनिफेस्ट करा. मॅनिफेस्टेशन वर्क होतं. आज त्या मुलीने 3 महिने ती तेच बोलत होती, जिंकणार जिंकणार जिंकणार, आणि ह्यावेळी एक मुलगी जिंकणार. आणि आणि त्या रीतीने त्या अकॉर्डिंगली ती गेम खेळत होती. त्याच्यात पण लोक तिला फेक बोलत होते. त्या छान छान साड्या घालत होती, छान छान दिसत होती, सगळे आपले महाराष्ट्रीयन लुक दाखवत होती, मस्त मस्त साड्या, इथे फ्लावर लावडा वगैरे, इतकं ते सुंदर आणि गोड, म्हणजे प्रत्येक गोष्ट ती कॅरी करत होत्या. ते सगळे जण होते, अरे बापरे ही फेक आहे आणि असं आहे बिग बॉसला. अरे नाही, पण तिने गेम पण खेळलाय ना, ते तर तुम्ही अंडरस्टँड करा. प्रत्येक गोष्टीला एक आहे, ती प्रत्येक गोष्टीला जरा जास्तच एक्सप्लेनेशन देते. तर त्याच्यामध्ये पण तिला म्हणतात ना, जज केलं जातं, ही प्रत्येक गोष्टीचं काय एक्सप्लेनेशन देते ना. तर काय काय ना, असे ना बोलायची जरा जास्त सवय. जसं आता मेघाला बघितलेलं, मेघाच्या सीझनमध्ये पण सगळेजण आल्यानंतर, आणि ते किती बोलते ही, किती बोलते. इव्हन त्या दिवशी पण आलेली ह्या आपल्या 6व्या सीझनमध्ये पुष्कर बरोबर, पुष्करला बोलून देत नव्हती, तीच बोलत होती. पुष्कर बोलतो, मी बोलू का, असं. म्हणजे तिने फुल त्याला ओव्हरशॅडो करून टाकला होता. म्हणजे तीच तीच बोलत होती. ते ते असतात काही पर्सनॅलिटी जास्त बोलणाऱ्या किंवा जास्त एक्सप्रेस करणाऱ्या, जास्त एक्सप्लेनेशन देणाऱ्या, पण त्याच्यात पण आपण सगळ्यांना जज करतो. सो आय वुड से, की प्लीज कोणी कोणाला जज करू नका. तो दिवस त्यांचा नव्हता. प्रत्येकजण आपापल्या परीने गेम खेळलेला आहे, पण त्यांचं त्या दिवशी तो दिवस त्यांचा नव्हता. आणि मी म्हणेन मॅनिफेस्टेशन इट वर्क्स.
तुम्ही प्लीज तुमच्या गोष्टी आहेत, तुम्ही स्वप्न बघा, मॅनिफेस्ट करा आणि सगळं तुमचं मनासारखं होईल. आज नाही मिळालं तर उद्या नक्की मिळेल. शिवला बघा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता बिग बॉस संपलेला आहे, तर मी हिंदीचे पण रिव्ह्यू करते, म्हणजे द 50चा पण मी रिव्ह्यू केलेला. पण थँक्यू व्हेरी मच सगळ्यांसाठी, की मी 3 महिने मी करत होते, म्हणजे नवीनच माझा चॅनल आहे, पण तरी सगळे बघत होते आणि मला प्रोत्साहन भेटलं याच्यामुळे. आणि ऑफकोर्स मी ते कंटिन्यू करेन. नवीन काहीतरी मी विचार करते प्रोजेक्ट करायचं वगैरे, सो ते मी घेऊनच येईन. सो प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, तर मी काही पोस्ट केलं तर तुम्हाला ते कळेल आणि तुम्ही बघू शकता. थँक्यू.